नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी चालू घडामोडी 2025-26 च्या पार्ट 3 या व्हिडिओमध्ये. तर ह्या व्हिडिओमध्ये जे आहे आपण खूप सारे महत्त्वाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स घेऊन आलो आहोत. तर व्हिडिओला जे आहे शेवटपर्यंत नक्की बघा. जे कोणी तुमचे मित्रमंडळी असतील जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे प्रिपरेशन करत आहेत त्यांना हे करंट अफेअर्सच्या व्हिडिओ नक्की शेअर करा. तर चला स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे आपला, इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियाने अलीकडेच आयोजित केलेल्या संयुक्त लष्करी सरावाचे नाव काय आहे? ऑप्शन आहे केरिस उमरा 2024, ऑपरेशन पॅसिफिक शील्ड, मैत्री आणि सुपर गरुडा शील्ड. तर बघा, इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलियाने आयोजित केला आहे संयुक्त लष्कर सराव. तर त्याचे नाव आहे केरिस उमेरा 2024. तर ऑप्शन क्रमांक ए जे आहे तुमचं उत्तर राहणार आहे. नंतरचा प्रश्न, भारताच्या पहिल्या एकात्मिक कचरा व्यवस्थापन शहर कम लर्निंग सेंटरचे घर कोणते शहर बनले आहे? तर बघा, शहर कम लर्निंग सेंटरचे घर कोण बनले आहे? ऑप्शन आहे गोरखपूर, वाराणसी, लखनौ आणि सहारनपूर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए गोरखपूर. नंतरचा प्रश्न आहे, विकसित पंचायत कर्मयोगी उपक्रम कोणत्या मोहिमेचा भाग आहे? तर बघा, ऑप्शन आहे डिजिटल इंडिया, प्रशासन गाव की ओर, भारत निर्माण आणि आजादी का अमृत महोत्सव. तर विकसित पंचायत कर्मयोगी जे उपक्रम आहे ते प्रशासन गाव की ओर हे जे मोहीम आहे त्याचा भाग आहे. नंतरचा प्रश्न बघा, अलीकडे निधन झालेले M.T. वासुदेवन नायर कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर ऑप्शन आहेत विज्ञान आणि तंत्रज्ञान, कृषी, क्रीडा आणि साहित्य. तर जे M.T. वासुदेवन ज्यांचे अलीकडेच निधन झालेले आहे ते साहित्य या क्षेत्राशी संबंधित होते. नंतरचा प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शनी टोपोग्राफीज ऑफ टेन्स, टेराकोटा अँड टाइम यजमान शहर कोणते आहे? तर आपल्याकडे ऑप्शन आहेत जयपूर, चेन्नई आणि हैदराबाद, पुणे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हैदराबाद. हैदराबाद जे आहे आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शनी टोपोग्राफीज ऑफ टेन्स, टेराकोटा अँड टाइम्स यजमान शहर बनले आहे. नंतरचा प्रश्न आहे, शालेय विद्यार्थ्यांना अपघाती विमा प्रदान करण्यासाठी शिक्षण संजीवनी विमा योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर बघा, जे शालेय विद्यार्थी आहे त्यांना अपघाती विमा प्रदान करण्यासाठी शिक्षण संजीवनी विमा योजना सुरू झालेली आहे. तर ती कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली आहे? ऑप्शन आहे गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि हरियाणा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राजस्थान. नंतरचा प्रश्न, अलीकडेच निवृत्ती जाहीर करणारे बी सुमित रेड्डी कोणत्या क्रीडेशी संबंधित आहेत? ऑप्शन आहे मुष्टियुद्ध, टेबल टेनिस, बॅडमिंटन आणि कुस्ती. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बॅडमिंटन. बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत बी सुमित रेड्डी जे अलीकडेच निवृत्त जाहीर करण्यात आले आहे. नंतरचा प्रश्न, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सादर केलेल्या नवीन ब्ल्यू श्रेणीचा उद्देश काय आहे? तर CPCB ने नवीन ब्ल्यू श्रेणी जी आहे सादर केली आहे. तर त्याचा मेन मोटो काय आहे? ऑप्शन आहे सर्वाधिक प्रदूषण करणाऱ्या उद्योगांचे वर्गीकरण करणे, बी आवश्यक पर्यावरणीय सेवा अंतर्गत क्रियाकलापांचे वर्गीकरण करणे, सी रासायनिक उत्पादन करणाऱ्या उद्योगांना लेबल करणे आणि डी उद्योगांचे वर्गीकरण रद्द करणे. तर बघा, यांचा नेमका उद्देश काय आहे? तर ऑप्शन क्रमांक बी जे आहे तुमचे उत्तर आहे आवश्यक पर्यावरणीय सेवा ज्याला EES अंतर्गत क्रियाकलापांचे वर्गीकरण करणे हे आहे. नंतरचा प्रश्न, कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? ऑप्शन आहे युनायटेड नेशन्स, वर्ल्ड बँक, युरोपियन युनियन आणि आफ्रिकन युनियन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी युरोपियन युनियन या संस्थेशी जे आहे संबंधित आहे. काय? तर कार्बन बॉर्डर ऍडजस्टमेंट मेकॅनिझम. नंतरचा प्रश्न, नाटो तलाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर बघा,
ऑप्शन आहे लाल समुद्र, काळा समुद्र, बाल्टिक समुद्र आणि भूमध्य समुद्र. तर नाटो तलाव जे आहे ते बाल्टिक समुद्राशी संबंधित आहे. तर तुमचं उत्तर होणार ऑप्शन क्रमांक सी, बाल्टिक समुद्र. नंतरचा प्रश्न, प्रोजेक्ट सीबर्ड हा भारतातील सर्वात मोठा नौदल पायाभूत सुविधा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर बघा, प्रोजेक्ट सीबर्ड जो आहे भारतामधील आपला सर्वात मोठा नौदल पायाभूत आहे. तर हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन आहे केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कर्नाटक मध्ये जे आहे हे प्रोजेक्ट आहे सीबर्ड, प्रोजेक्ट सीबर्ड. नंतर बघा, अलीकडे रिसा टेक्सटाईलला भौगोलिक संकेत जीआय टॅग प्राप्त झाला आहे, तो कोणत्या राज्यात आहे? तर रिसा टेक्सटाईलला जे आहे जीआय टॅग लागू झालेला आहे, तर तो कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन आहे आसाम, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, त्रिपुरा. त्रिपुरा राज्यामध्ये जे आहे रिसा टेक्सटाईलला जीआय टॅग लागलेला आहे. नंतरचा प्रश्न, टेल व्हॅली वन्यजीव अभयारण्यात अलीकडेच भारतात प्रथमच सापडलेला नेप्टिस फिलारा कोणत्या प्रजातीचा आहे? तर नेप्टिस फिलारा जी आहे सापडलेला आहे भारतामध्ये प्रथमच, तर तो कोणत्या प्रजातीचा आहे आणि हे कुठे सापडलेला आहे? तर टेल व्हॅली वन्यजीव अभयारण्यामध्ये. ऑप्शन आहे फुलपाखरू, कोळी, मासे आणि साप. तर नेप्टिस फिलाराची जी प्रजाती आहे ती आहे फुलपाखरू. तर इथे तुमचं उत्तर होणार ऑप्शन क्रमांक ए, फुलपाखरू. नंतरचा प्रश्न, लेझर इंटरफेरोमीटर स्पेस अँटेना मोहीम ही नासा आणि कोणत्या अवकाश संस्था यांच्यातील एक संयुक्त प्रकल्प आहे? ऑप्शन आहे जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी, बी आहे चायना नॅशनल स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन, सी आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि डी आहे युरोपियन स्पेस एजन्सी. तर हे जे आहे कोणत्या अवकाश संस्था यांच्यातील एक संयुक्त प्रकल्प आहे? तर बघा, युरोपियन स्पेस एजन्सी सोबत नासानी कोलॅबरेशन करून जे आहे ही मोहीम राबवलेली आहे, लेझर इंटरफेरोमीटर स्पेस अँटेना, ज्याला लिसा असे शॉर्ट फॉर्म आहे. नंतरचा प्रश्न, स्वच्छ हवेच्या प्रकल्पासाठी एअरशेड आधारित दृष्टिकोन स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर बघा, स्वच्छ हवेच्या प्रकल्पासाठी एअरशेड आधारित दृष्टिकोन स्वीकारणारे पहिले राज्य आहे ऑप्शन आहे बिहार, झारखंड, हरियाणा आणि उत्तर प्रदेश. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, उत्तर प्रदेश या राज्याने स्वच्छ हवेच्या प्रकल्पासाठी एअरशेड आधारित दृष्टिकोन स्वीकारलेला आहे. नंतरचा प्रश्न, कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने कंपनी कायदा समिती सुरू केली आहे? तर बघा, ऑप्शन आहे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, अंतर मंत्रालय, MSME मंत्रालय आणि न्याय मंत्रालय. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, ज्यांनी केंद्रीय मंत्रालयाने कंपनी कायदा समिती सुरू केली आहे. नंतरचा प्रश्न, प्रधानमंत्री आवास योजना कोणत्या केंद्रीय मंत्रालयाद्वारे लागू केली जाते? तर कोणा थ्रू ही प्रधानमंत्री आवास योजना लागू केली जाते? तर बघा, ऑप्शन आहे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, गृह मंत्रालय, अर्थ मंत्रालय आणि सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय. जर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता. तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, ऑप्शन क्रमांक ए. नंतरचा प्रश्न, कोणत्या संस्थेने हँडबुक ऑन कॉम्बॅटिंग जेंडर स्टिरियोटाइप जारी केली आहे? ऑप्शन आहे नीती आयोग, बी भारताचे सर्वोच्च न्यायालय, सी भारत निवडणूक आयोग आणि डी पंतप्रधान कार्यालय. तर या प्रश्नाचे उत्तर आहे भारताचे सर्वोच्च न्यायालय या संस्थेने जे आहे हँडबुक ऑन कॉम्बॅटिंग जेंडर स्टिरियोटाइप जारी केले आहे. नंतरचा प्रश्न, मोहम्मद मुइझ्झू यांची कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे? ऑप्शन आहे मॉरिशस, दक्षिण आफ्रिका, मालदीव आणि मलेशिया. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मालदीव. मालदीव या देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी जे आहे मोहम्मद मुइझ्झू यांची निवड झालेली आहे. नंतरचा प्रश्न,
अरब लीग आणि ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनच्या संयुक्त शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या शहराने केले आहे? ऑप्शन आहे मस्कत, रियाद, दुबई आणि मनामा. तर बघा, अरब लीग आणि ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनची जे आयोजन आहे ते रियाद या शहराने केलेले आहे. नंतरचा प्रश्न, अलीकडे पॅसिफिक महासागरातील दुर्गम ध्रुव पॉइंट निमोवर पोहोचवणारा पहिला व्यक्ती कोण बनला आहे? बघा, ऑप्शन क्रिस ब्राऊन, हार्वोजे ल्युकाटेल, ज्युल्स व्हर्न आणि विल्जामूर स्टेफॅन्सन. तर याचं उत्तर आहे क्रिस ब्राऊन. हे जे आहे अलीकडेच पॅसिफिक महासागरातील दुर्गम ध्रुव पॉइंट निमोवर पोहोचणारी पहिली व्यक्ती बनली आहे. नंतरचा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे, याला नोट करून ठेवा. कोणत्या IIT ने अलीकडेच कॅनडा स्थित बायोटेक्नॉलॉजी कंपनी म्हणजेच कॉनलिस ग्लोबल सोबत बोन ग्राफ्टिंग तंत्रज्ञानासाठी सामंजस्य करार केला आहे? तर कोणती IIT आहे? ऑप्शन आहे IIT रुड़की, IIT मद्रास, IIT कानपूर आणि IIT हैदराबाद. तर या प्रश्नाचं उत्तर आहे IIT कानपूर, ऑप्शन क्रमांक सी. नंतरचा प्रश्न, कोणत्या कंपनीने पर्स्पेक्टिव्ह टॅब वैशिष्ट्य सादर केले जे वापरकर्त्यांना विशिष्ट विषयावर विविध दृष्टिकोन शोधण्याची परवानगी देते? ऑप्शन आहे गुगल, मायक्रोसॉफ्ट, सफरचंद आणि सॅमसंग. तर बघा, खूपच इझी असा प्रश्न याला म्हणता येईल. याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता जर तुम्हाला येत असेल तर. तर कोणती कंपनी आहे जे पर्स्पेक्टिव्ह टॅब वैशिष्ट्य सादर केले आहे जे वापरकर्त्यांना कोणत्याही विषयावर जे आहे त्यांना दृष्टिकोन शोधण्याची परवानगी देते? ऑप्शन गुगल, मायक्रोसॉफ्ट, सफरचंद आणि सॅमसंग. तर या प्रश्नाचं उत्तर आहे गुगल. नंतरचा प्रश्न, कॅन्सरशी लढणारी औषधे, दुर्मिळ आजारावरील औषधे आणि विशेष वैद्यकीय हेतूंसाठी खाद्यपदार्थांवर किती टक्के GST आकारला जातो? तर बघा, ऑप्शन 0%, 2%, 5% आणि 12%. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 0%. 0% जे आहे GST कॅन्सरशी लढणारी औषधे आहे, काही आजारांवरील औषधे आहे आणि खाद्यपदार्थांवर लागलेली आहे 0% GST. नंतरचा प्रश्न, कोणत्या देशाने AI ओव्हरसाइज प्रोजेक्टरवर युनेस्को सोबत सहकार्य केले? हा पण प्रश्न जो आहे खूप इम्पॉर्टंट आहे. ऑप्शन आहे नेदरलँड, फिनलँड, इटली आणि फ्रान्स. तर या प्रश्नाचं उत्तर आहे नेदरलँड. नेदरलँड सोबत जे आहे नेदरलँडने युनेस्को सोबत सहकार्य केले आहे AI ओव्हरसाइज प्रोजेक्टरवर. नंतरचा प्रश्न, कोणता देश एरो हवाई संरक्षण प्रणालीशी संबंधित आहे? बघा, ऑप्शन इस्रायल, रशिया, संयुक्त राज्य आणि युक्रेन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे इस्रायल, ऑप्शन क्रमांक ए. नंतरचा प्रश्न, माउंट उलाऊन ज्वालामुखीचा नुकताच उद्रेक कोणत्या देशात झालेला आहे? बघा, ऑप्शन हवाई, पापुआ न्यू गिनी, इंडोनेशिया आणि फिजी. तर माउंट उलाऊन ज्वालामुखीचा नुकताच उद्रेक जे आहे ते पापुआ न्यू गिनी या देशामध्ये झालेला आहे. नंतरचा प्रश्न, सावित्रीबाई फुले यांनी कोणत्या वर्षी महिलांसाठी देशातील पहिली शाळा स्थापन केली? हा पण जो प्रश्न आहे खूप इम्पॉर्टंट आहे. जर याच्या उत्तर तुम्हाला येत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा, जेणेकरून आम्हाला माहिती होईल की तुमचं जे चालू असलेला अभ्यास आहे तो कुठपर्यंत पोहोचलेला आहे. तर बघा, ऑप्शन आहेत 18 ते 35, 1848, 1855 आणि 1860. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की सावित्रीबाई फुले यांनी कोणत्या वर्षी महिलांसाठी देशातील पहिली शाळा स्थापन केली आहे? तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे 1848, ऑप्शन क्रमांक बी. नंतरचा प्रश्न, दरवर्षी जागतिक कडधान्य दिन कधी पाळला जातो? ऑप्शन आहे 10 फेब्रुवारी, 9 फेब्रुवारी, 8 फेब्रुवारी आणि 11 फेब्रुवारी. तर जागतिक कडधान्य दिन हे 10 फेब्रुवारी या दिवशी दरवर्षी पाळला जातो. 10 फेब्रुवारी जागतिक कडधान्य दिन. नंतरचा प्रश्न, दक्षिण युरोपीय देशांनी नुकतीच कोणती आपत्ती पाहिली? ऑप्शन बघा, पूर, वणवा, दुष्काळ आणि चक्रीवादळ.
तर जे दक्षिण युरोपीय देश आहे त्यांनी नुकतीच जी आहे वनवा ही आपत्ती बघितली आहे. नंतरचा प्रश्न, कोणत्या राज्याने विद्या रथ स्कूल ऑन व्हील्स प्रकल्प सुरू केला? तर बघा कोणते राज्य आहे? ऑप्शन आहे मध्य प्रदेश, बिहार, आसाम आणि अरुणाचल प्रदेश. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, आसाम. नंतरचा प्रश्न, कोणत्या राज्याने एससी, एसटी आणि इतरांसाठी सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण वाढवून 77% केले आहे? ऑप्शन आहे छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश. तर या प्रश्नाचे उत्तर आहे झारखंड. नुकतेच जे आहे झारखंड राज्याने एससी, एसटी आणि इतरांसाठी सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षण वाढवून 77% जे आहे केलेले आहे. नंतरचा प्रश्न, निधी आपके निकट हा कार्यक्रम कोणत्या संस्थेद्वारे आयोजित केला जातो? ऑप्शन आहे IRDAI, PAFRDA आणि EPFO आणि लास्ट ऑप्शन आहे RBI. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, EPFO. नंतरचा प्रश्न, कोणत्या भारतीय बालकरांनी इंटरनॅशनल प्रेस अकादमी पुरस्कार जिंकला आहे? तर बघा, भाविन रबारी, सनी पवार, राज भानुशाली आणि नागा विशाल. हा प्रश्न पण जो आहे खूपच महत्वाचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे भाविन रबारी. या भारतीय बालकरांनी इंटरनॅशनल प्रेस अकादमी पुरस्कार जे आहे जिंकलेला आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप आभार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. तुमचा एक लाईक जो आहे आमच्या पुढच्या व्हिडिओसाठी खूप असं महत्त्वाचा ठरतो. काही तुम्हाला प्रॉब्लेम्स असेल तर कमेंट करून सांगू शकता आणि व्हिडिओला जे आहे जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर जरूर करा. नेक्स्ट टाइम आपण जे आहे लाईव्ह व्हिडिओज जे मराठी ग्रामर्स आहे, जनरल नॉलेज आहे, ॲप्टिट्यूड रिझनिंगचे प्रश्न आहे, खूप सोप्या भाषेमध्ये जे आहे तुमच्यासाठी घेऊन येत आहोत. धन्यवाद.